नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आपण जे फ्री शिवण क्लासेस सुरू केले होते ते काही कारणांमुळे बंद झाले होते आणि आता आपण पुन्हा ते सुरू करणार आहोत. तर आपला फ्री शिवण क्लासेसचा दिवस आहे 10वा, साईज आहे 34. फोटोज ब्लाऊजची पेपर कटिंग आपण करणार आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओ छान अशी सुरुवात करूया. हे बघा मैत्रिणींनो, आपला चालू आहे फ्री शिवण क्लास आणि दिवस आहे 10वा. फोर्टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग आज आपण बघणार आहे. पूर्ण उंची आहे 13.5, छाती आहे 34, कंबर आहे 28, बाही लांबी आहे 4, दंडघेर आहे 5.5, पुढचा गळा 7.5 आणि मागचा गळा आहे 10. ह्या मापाची आपल्याला फोर्टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग करायची आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघूया आपण कसं करायची पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीने. तर आपल्याला हे 4 पेपर आपण घेतले. तर हा आपण घेतला आहे मागच्या भागासाठी हा पेपर. तर आपलं जे माप आहे त्याच्यानुसार आपल्याला पेपर कटिंग करायची. बघा, छाती 34 आहे, कंबर 28 आहे, त्याचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. तर त्यानुसार आपण माप घेणार आहे. बघा, आपल्याला पहिले मागचा भाग काढायचा आहे म्हणून आपण एक पेपर घेतला आणि त्याच्यावरती आपल्याला करायचा आहे मागचा भाग. तर त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच. म्हणजे 13.5मध्ये आपल्याला 1 इंच मिळून उंची घ्यायची आहे 14.5 इंचाची. पूर्ण उंचीमध्ये आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे म्हणून उंची झाली आपली 14.5. त्याच्यानंतर कंबर आहे 28 म्हणून आपल्याला माप आलं 7 इंच. म्हणजे 28चा चौथा आला 7 आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचे 2.5 इंच. म्हणजे शिलाई मार्जिन आणि टक्स असे आपल्याला 2.5 इंच मार्जिन मिळवायची. त्याच्यानंतर आपल्याला छाती घ्यायची 34 छातीचा चौथा भाग आला 8.5 इंच आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 इंच मिळवायचे आहे म्हणून पूर्ण माप आलं आपलं 10.5 इंचाचं असं. आता यायचं आपल्याला शोल्डरकडे. जेव्हा 34 छाती असेल तेव्हा शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे 5.5 इंचाचं. बघा, इथे आपण 5.5 इंच शोल्डर घेतलं आणि जितकं शोल्डर घेणार आहे तितकंच आपल्याला मोंढ्याचं माप टाकायचं आहे. इथे आपण पॉईंट करून घेतला. इथे सुद्धा आपण मोजून बघायचं आपलं माप बरोबर आहे का नाही. हे बघा, आता इथे आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हा बॉक्स तयार झाल्यानंतर याच्यातून आपल्याला हे 1.25 इंच अंतर असं मोजून घ्यायचं आहे आणि इथे द्यायचा आपल्याला मागच्या मोंड्याचा आकार. बघा, याप्रमाणे आपला मागचा मोंडा झाला. नंतर आपल्याला घ्यायची आता गळारुंदी. गळारुंदी घ्यायची आहे 2.25 इंच. 2.25 इंच गळारुंदी घेतली तर आपलं ब्लाऊज उतरणार नाही आणि अगदी व्यवस्थित असं बसेल म्हणून आपल्याला 2.25 इंचाची गळारुंदी घ्यायची आहे. गळा उंची घ्यायची आहे 10 इंचाची आपली गळा उंची आहे म्हणून आपण इथे 10.5 घेणार आहे. शिवून बरोबर 10 इंच होईल. नंतर गळारुंदी तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची. खालची बाजू 2.25 घ्या किंवा 2.5 घ्या. आपण इथे घेतो आहे 2.25 इंच. तुम्हाला जर पसरट गळा हवा असेल तर तुम्ही 2.25 इंच घ्यायची आहे आणि ज्यांना पसरट गळा नसेल पाहिजे तर त्यांनी 2.5 इंच घ्यायचे. तर हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. नंतर इथे द्यायचा असा गोल गळ्याचा आकार. बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे तर लक्ष द्या आणि व्यवस्थित असं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर इथे आपण आता 4.25 इंच मोजलं आहे. पाठीवरचे टक्स आपल्याला घ्यायचे म्हणून गळ्यापासून इकडे 4.25 इंच आपण मोजलं. 4.5 इंचाचा आपल्याला उभा टक्स घ्यायचा आहे आणि ह्या पॉईंटपासून इकडे 1/2 इंच, इकडे 1/2 इंच असं माप आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा, आता इथे आपण एक रेष मारून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा झाला मागचा भाग तयार. हा तयार झाला. कटिंग करून पण तुम्हाला लगेच दाखवते म्हणजे ते तुमच्या अगदी व्यवस्थित असं लक्षात येईल. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, अगदी छान असा आपला हा झाला आहे मागचा भाग तयार. त्याच्यानंतर आपल्याला आता पुढच्या भागाची कटिंग करायची. तर आपण पुढच्या भागासाठी घेतला पेपर. आता त्या भागाला काय करायचं मैत्रिणींनो, मागचा भाग अगदी सोपा होता. आता पुढचा भागही अगदी सोपा आहे. तर बघा, इथे आपल्याला कडेपासून आहे ना 1/2 इंच असं मोजून घ्यायचं आहे. बघा, याप्रमाणे आपण हे 1/2 इंच मोजून घेतलं. इथे आपल्याला एक रेष मारून घ्यायची.
बघा ही रेष आपण पूर्ण मारली, इथे अर्धा इंच अंतर सोडलं आणि रेष पूर्ण मारली. त्याच्यानंतर आपल्याला इथे मोजायचं आहे पूर्ण उंची. आपली पूर्ण उंची आहे 13.5, म्हणून आपल्याला घ्यायची आहे 14.5 इंच. आता जसं की आपण हे मागच्या भागाचं माप मोजलं आहे, बघा इथे आपण हा पेपर ठेवला रेषेपाशी आणि इथून आपण हे माप आपण घ्यायचं आहे पुन्हा. बघा हा आपला मागच्या मुंड्याचा आकार होता आणि तिथे आपण हे माप पुन्हा एकदा टाकून घेतले. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल काय केलं आपण. इथे अर्धा इंच मोजून घेतलं, इथून पुढे आपलं जे माप होतं तेच आपण टाकलं आणि इथे आपल्याला आता पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. तर बघा कसा द्यायचा. आता हा बॉक्स आपण तयार करून घेतला पुन्हा एकदा. हा बॉक्स तयार झाल्यानंतर जी ही आडवी रेषा आहे ती आपल्याला इकडे वाढवायची. तर इकडे किती वाढवायची? अर्धा इंच आपल्याला ही रेषा वाढवायची आहे. म्हणजे काय करायचं, ह्या रेषेपासून इकडे अर्धा इंच असं मोजून घ्यायचं. असं मोजलं की इथे आपल्याला ही तिरपी रेष मारून घ्यायची. तिरपी रेष मारल्यानंतर आता पहिले आपण ह्या कोपऱ्यातून 1.25 इंच मोजलं होतं. आता आपल्याला ह्या कोपऱ्यातून 1 इंच मोजायचं आहे. बघा ह्याप्रमाणे 1 इंच मोजायचं आणि आपल्याला इथे द्यायचा आहे पुढच्या मोंड्यासाठी आकार. बघा ह्याप्रमाणे आपण हा दिला पुढच्या मोंड्यासाठी आकार. हा मागचा मोंडा आहे, आपल्याला हा पुढच्या मोंड्यासाठी आपण आकार दिला. आता इथपर्यंत अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. आता पुढचा गळा आहे 7.5, तर तो आपण मोजण्याची पद्धतसुद्धा म्हणजे आपण ब्लाऊजवरून माप कसे घेतले हे सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आपण असे गळ्याचं माप जे मोजलं ते आले होतं आपलं 7.5 इंच. तर आपल्याला इथे 7.5च्या ऐवजी इथे आपल्याला घ्यायचे 7, म्हणजे गळा जितका आपण मोजू त्याच्यापेक्षा अर्धा इंचाने आपल्याला कमी घ्यायचं आहे. तर आपण असं क्रॉसमध्ये मोजतो बघा याप्रमाणे. तिथे 7वर आपल्याला टाकायचं पॉईंट. जितका आपला गळा येईल ब्लाऊजवर आपण माप कसे घेतले त्याची व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायची आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी गळ्याचं माप कसं घेतलं होतं आणि आपल्याला माप कसं टाकायचं आहे तसं क्रॉसमध्ये. तर ते 7.5 आलं होतं म्हणून आपल्याला टाकायचे 7 इंच. जितकं आपलं ते माप येईल त्याच्यापेक्षा अर्धा इंचाने कमी आपल्याला असं क्रॉसमध्ये इथे माप टाकायचं. इथे आपण गळा रुंदी 2.25 घेतली, इथून तिरपं आपण 7 मोजलं. इथे आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंच. इथे सुद्धा हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बघा हा बॉक्स तयार झाल्यानंतर इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. बघा आता आपलं हे झालं आहे. आता आपल्याला मारायचे टक्स. टक्ससाठी आपल्याला इथे 4.25 इंच अंतर आपण मोजून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला आता खालून वरती 2.25 इंच मोजायचे. बघा इथे 2.25 मोजला आपण, इकडनं पण आपल्याला मोजायचं आहे 2.25 इंच. हे झाल्यानंतर ही रेष आपल्याला मारून घ्यायची. बघा ही रेष आता आपण इकडे एक्स्ट्रा मारलेली, इकडे अंतर सोडलेलं आहे आपण, तर ते आपण एक्स्ट्रा पूर्ण रेष मारून घेतली. तर ते झाल्यानंतर इथे आपण रेषेवरती 4.25 इंच मोजलं आहे. बघा इथे मोजलं आपण 4.25 इंच. आता इथून वरतून खाली आपल्याला 10.5 पर्यंत टक्स पॉईंट मोजायचं आहे. हे बघा असं टेप ठेवायचं आणि 10.5 इंचावर इथे एक मार्किंग करायची. इथे सुद्धा ही मार्किंग आपली 4.25 इंचावर आली का बघून घ्यायचं आहे आणि ही रेष आपल्याला इथे खाली आखून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे. आता ही रेष आपण सरळ खाली आखली तर खाली किती पाहिजे आपल्याला? फक्त अर्धा इंच पाहिजे. हे बघा अर्धा इंच असं मोजून घ्यायचं. इथे थोडीशी अशी रेष मारून घ्यायची ह्याप्रमाणे. इथे रेष मारली का आपल्याला काय करायचं, आता इकडे 1.25 इंच ह्या रेषेच्या इकडनं असं 1.25 इंच मोजून घ्यायचं आहे. इकडे 1.25 इंच मोजलं, इकडे सुद्धा आपल्याला 1.25 इंच मोजून घ्यायचं आहे. बघा ह्याप्रमाणे. आणि हा आपला मधला टक्स तयार झाला. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण हा मधला टक्स तयार केलेला आहे. आता हा टक्स तुमच्या लक्षात आलाच असेल, एकदम सोपी पद्धत आहे. तर बघा आपली ही जी आडवी रेषा आहे इथून वरती आपल्याला 1.25 इंचाने वरती जायचं आहे. हे बघा इथे 1.25 इंच वरती. इथे 1.25 इंच वरती गेलं की आपल्याला इथे काय करायचं आहे, हे जे अंतर आपण किती झालं आता पूर्ण 2.5 इंच झालं, म्हणजे ह्या 2.5 मधला अर्धा इकडे आणि 2 इकडनं आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे जो आपण टक्स दाबणार आहे ते अंतर आपल्याला इकडनं वाढवून घ्यायचं आहे. इथे 1.25 इंच मोजून घ्यायचा आणि ही रेष आपल्याला आखून घ्यायची. आता जसं आपण इकडनं 1.25 इंच मोजलं तसंच आपल्याला इकडनं सुद्धा असं 1.25 इंचाने वरती जायचं आहे आणि इथे आपल्याला द्यायचा आहे असा आकार. बघा आता ह्या रेषेलाच आपल्याला हा आकार असा जोडून द्यायचा आहे. बघा अगदी परफेक्ट असा खालचा आकार आपला तयार झाला आहे. तर आपल्याला इथे किती माप घेतले आपण? 2.25 इंच. इकडनं पण 2.25 इंच आणि त्याच्यामध्ये आपण मिळवला 1.25 इंच. हे आपण लक्षात ठेवायचं आहे कारण आपल्याला इथे क्रॉसपट्टीसाठी हे माप लागणार आहे.
तर बघा हा टक्स एक झाला आपला की त्याच्यानंतर आपण आता काय करायचे, दुसरे टक्स मारायचे. तर ते कसे मारायचे, इथून आपल्याला 1.5 इंच मोजून घ्यायचं, असा इकडनं 1.5 इंच असा मोजून घ्यायचा, परत इथून असा 2.5 इंच मोजून घ्यायचं. आणि आता याचा काय करायचं, सेंटर करायचं. बघा ह्याप्रमाणे इथे 1/2 इंच आपण बाहेर गेलो, ही तिरपी रेषा आपण मारून घेतली आणि ह्या रेषेवरती आता ह्या पूर्ण म्हणजे किती 4.5 आपला आलेलं आहे बघा, त्याच्या निम्मा आपल्याला घ्यायचं 2.25 इंच आणि ही रेष आपल्याला अशी मारून घ्यायची. इथे पण आपल्याला ही रेष मारून घ्यायची टक्ससाठी आणि इथे सुद्धा आपल्याला एक टक्स असं मारून घ्यायचं आहे बघा ह्याप्रमाणे. म्हणजे हा आपला झाला पॉईंट तयार. आता इतकं झाल्यानंतर आपण काय करायचं, आता हे कट करून घ्यायचं आहे. मैत्रिणी आपला हा जो पॉईंट आहे मधला सेंटरचा, तो आपला मेन पॉईंट आहे, म्हणून त्याला अजिबात चुकवायचं नाही आहे. बघा आता आपण हा पुढच्या मुंड्याचा भाग हा कट केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे गळ्याचं माप कट. नंतर इथे आपण ही क्रॉसपट्टी कट करणार आहे. जितकं माप आपलं पहिलं होतं तितकंच आपल्याला लागतं आहे क्रॉसपट्टीसाठी, म्हणून ती क्रॉसपट्टी थोड्या वेळ जपून ठेवायची आपल्याला. बघा हे पॉईंट आपण हे टाकून घ्यायचे, नॉचेस देऊन द्यायचे याला. म्हणजे काय होईल, तुम्ही जेव्हा हे कपड्यावर ठेवता तेव्हा अगदी परफेक्ट असे तुम्हाला माप टाकता येतील. बघा अगदी सुंदर असा आपला हा पुढचा भाग तयार झाला आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता बाहीची घडी घ्यायची. तर कशी घ्यायची, आपला जो मागच्या मोंढ्याचा जो आकार आहे त्याला असं गोल मोजून घ्यायचं आहे. बघा ह्याप्रमाणे हे गोल अंतर असं मोजून घ्यायचं आहे. किती बघायचं, अगदी व्यवस्थित असा टेप ठेवून हे गोल अंतर आपल्याला मोजून घ्यायचं. हे किती आलं, 9.5 इंच. बघा हे बघा 9.5 इंच आलं आहे. तर त्याच्यातून 1 इंच आपल्याला कमी करायचं आहे, म्हणजे किती येईल 8.5. जितका आपला हा गोल आकार आला त्याच्यातून 1 इंच कमी करून आपल्याला घ्यायची आहे बाहीची घडी. तर आपण आता बाहीची घडी घेणार आहे. त्याच्यासाठी डबल फोल्ड पेपर घेतला आहे आपण. हे बघा 8.5 इंचाची आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे. आपली बाही लांबी किती आहे ते बघून घ्यायचं. आपली बाही लांबी आहे 4 इंच, दंडघेर आहे 5.5 इंच. तर बाही लांबी 4 आहे म्हणून आपण 4.5 आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा इथे आपण 4.5 मोजलं. इथे आपल्याला 8.5ची घडी घ्यायची आहे. इकडनं सुद्धा आपण 4.5 आहे का बघून घ्यायचं आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता वरतून इथे 2.5 इंच असं मोजून घ्यायचं आहे. तर बाही कमी असली तुम्ही 2.25 घेतलं तरी चालेल. तर आपण इथे घेऊया 2.25 इंच. इथे 2.25 घेतलं इथे आपल्याला 1.5 इंच मध्ये यायचं आहे. इथे 1.5 इंचांनी मध्ये आलं की आपल्याला एक असा आकार द्यायचा. बघा ह्याप्रमाणे असा आपण आकार दिला की हा आकार आहे तो कट करून घ्यायचा. आपल्याला दंडघेर किती बघून घ्यायचा. दंडघेर 5.5 आहे. तर 5.5 अधिक आपल्याला 1.5 इंच मार्जिन मिळवायची. आता जो आकार आपण आखला आहे तो कट करून घ्यायचा पहिले. बघा आपला हा आकार जो आखला आपण तो कट करून घेतला. नंतर एक भाग असा उचलून घ्यायचा. हा भाग असा उचलून घ्यायचा. इथे आपण 1.5 इंच मोजलेलं आहे बघा. हा भाग असा उचलून घ्यायचा आणि इथे जिथे आपण 1.5 इंच मोजलं आहे तिथे हा ठेवायचा. असा हा ठेवला की असं मागे प्रेस करायचं आणि हा जो त्याच्या कडेने जो आकार आहे तो आपल्याला पुन्हा एकदा असा द्यायचा आहे. हा आकार दिल्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. बघा मैत्रिणी अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे बाहीची कटिंग कशी करायची. ते अगदी सोपी पद्धत आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि प्रत्येक पॅटर्न जे आहे तुम्ही बनवून बघायचं आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये. किती सुंदर असा आकार आपल्या बाहीचा आलेला आहे. तर आता आपण बनवणार आहे क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टीसाठी सुद्धा आपण एक पेपर घेतला आहे आणि जी क्रॉसपट्टी आपली निघाली तीच आपण आता इथे घेतो आहे, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. आता एक सिंपल असा पेपर आपण घेतला आहे. तर त्याच्यावरती काय करायचं आहे, आपल्याला खालून वरती असं 1/2 इंच मोजून घ्यायचं आहे. बघा हे 1/2 इंच मोजलं तिथे आपल्याला एक रेष मारून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे क्रॉसपट्टी कशी वाढवायची ते. बघा आपण इथे 1/2 इंच मोजलं, एक रेष मारली आणि त्या रेषेच्या वरती आपण ही क्रॉसपट्टी ठेवली.
क्रॉसपट्टी ठेवल्यानंतर आपल्याला जसा हा आकार आहे तसाच हा इथे देऊन घ्यायचा आहे आणि आपली झाली क्रॉसपट्टी तयार। बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे पॅटर्न कसे बनवायचे ते। तर तुम्हाला आता सगळे पॅटर्न दाखवते मी। हे बघा आपला हा पाठीचा भाग आहे, अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण बनवला आहे। पूर्ण उंची घेतली 13.5 अधिक 1 14.5, त्याच्यानंतर मोंडाची उंची घेतली आपण 5.5 इंचाची, शोल्डर घेतले 5.5 इंचाचं, गळा रुंदी घेतली होती आपण 2.25 इंचाची। इथे आपण 1.25 इंच अंतर घेऊन मागच्या मोंड्याचा आकार आपण दिलेला आहे। तर बघा 34 छातीसाठी आपण 5.5 इंचाचं शोल्डर आणि मोंडा घेतलेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। छाती आहे आपली 34 आणि त्याच्यासाठी आपण शोल्डर आणि मोंढा दोघंही 5.5 इंचाचं घेतलेलं आहे। अगदी सोपी पद्धत आणि आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओसुद्धा अपलोड झालेला आहे। चार्ट अगदी सोपे चार्ट आपण दिलेले आहेत, ते चार्टनुसार आपण कटिंग केली तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला कटिंग करता येईल। त्याच्यामुळे तुम्हाला तो चार्ट दिलेला आहे, तो चार्टसुद्धा तुम्ही बघायचा आहे आणि वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे, म्हणजे तुम्हाला काय होईल प्रत्येक ब्लाऊजच्या वेळेस तो चार्ट बघता येईल। तर बघा आता हा आपला सेंटरचा जो पॉईंट आहे हा इथे आपण जेव्हा असा टक्स दाबू तेव्हा आपलं ब्लाऊज अगदी सुंदर असं तयार होणार आहे। हे बघा इतकं सुंदर ब्लाऊज तयार झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा हे आवडेल आणि फिनिशिंग पण खूपच सुंदर येईल। तर इथे आपण ही क्रॉसपट्टी अशी जेव्हा लावू आणि ते ब्लाऊज पूर्ण करू तेव्हा हे ब्लाऊज आपल्याला असं दिसणार आहे। बघा ह्याप्रमाणे अगदी छान असं आपलं हे ब्लाऊज बसणार आहे। परफेक्ट असा हा पॉपसुद्धा तयार होतो। बघा अगदी सुंदर असा हा पॉप तयार झालेला आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हीसुद्धा हे ब्लाऊज कटिंग करा आणि शिवून बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये। तर असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय। कशी वाटली आपली 4-2 ब्लाऊजची पेपर कटिंग? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे पेपर कटिंग कशी करायची ते। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।